हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल. आता एका कस्टमरसाठी फ्रॉडिंग झालता ते तुम्हाला लाईव्ह ऐकतो. काय झालं काय नाही बाय, काय झालं? मला व्हिडिओ कॉल आला. जरा जवळ येऊन ऐक, फक्त आवाज घेतो तुझा, चेहरा घेत नाही. मला व्हिडिओ आला होता, व्हिडिओ कॉल. हां, कशावर आलता? याच्यावर मेसेंजरवर व्हिडिओ कॉल आला होता. पुन्हा मला नंतर पुन्हा व्हॉट्सअप नंबर मागितले. व्हॉट्सअप त्याच्यावरून व्हॉट्सअप नंबर घेतला. हां, मग व्हॉट्सअप नंबर दिल्यानंतर मला हाय बाय काय चालले काय नाही बोलले. म्हणजे लेडीज या मुलगी असेल. हां, मुलगी होती. पुन्हा तिनं काय केलेलं की व्हिडिओ कॉल करते म्हणून व्हिडिओ कॉल तुला म्हणले. मला म्हणले व्हिडिओ कॉल करून ठीक आहे म्हणलं. मी गाडी चालवत होतो, मला व्हिडिओ कॉल आला, मी व्हिडिओ कॉल उचललो. मला म्हणले आपण काहीतरी म्हणतात ना ते न्यूड कॉल काय तसं काहीतरी बोलले. म्हणजे तुम्हाला असं थोडं सेक्स टाइप बोलले असेल, तुम्हाला करायचे का बघायचे का? हां, मग मी बोललो हां बघूया ठीक आहे काय होत नाही बघूया म्हणलं. त्याने काय म्हणले ठीक आहे मग तुम्ही तसं कोण नाही का? कोण नाही. मग कुठं आहोत तुम्ही? म्हणलं घरीच आहे. तर ठीक आहे मग तुम्ही रूममध्ये जावा, तुम्हाला फोन करून जावा, बाथरूम मध्ये रूम मध्ये जावा. कारण असं लय जण कस्टमर सोबत झालेलं आहे. मी बोललो मी रूममध्ये गेलोय, लॉक लावले म्हणलं. मग लगेच तिकडनं मला फोन आला व्हिडिओ कॉल. डायरेक्ट मला त्याने ते दाखवलं सगळं व्हिडिओ, म्हणजे थोडंसं हां फिगर वगैरे सगळं ओपन दाखवलं मला. आणि लगेच ते माझा रेकॉर्ड करून त्याने ठेवले आणि मला लगेच पुन्हा पुन्हा मला दुसऱ्या दिवशी म्हणण्यापेक्षा त्या दिवशी संध्याकाळी माझा व्हिडिओ मलाच पाठवले. आणि पुन्हा फेसबुकवर हां व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ तुला पूर्ण डिटेल आला असेल. डिटेल आला. हां, मी घाबरलो आणि लगेच मला म्हणले, मी लगेच त्यांचा नंबर डिलीट केला. त्याने लगेच मला फोन केले पुन्हा. दुसऱ्या नंबरवरून केले असेल, त्याच नंबरवरून फोन आला. आणि पुन्हा लगेच त्याने काय केले, माझ्या ते फेसबुकला जेवढे मित्र होते ना सगळे मला ते हिस्ट्री दाखवली. 10,000 रुपये द्या, नाहीतर मग तुम्हाला परत मी सगळे मित्र पाठवून होते. ते पाठवू शकत नाही तर पण तू घेऊन त्याला पैसे पाठवला 1,000, 2,000, 5,000 असे लय कस्टमर सोबत झालेला आहे, लाईव्ह झालेला लाईव्ह. आणि त्यांनी काय करतात, आपल्या हिस्ट्री घेतात फेसबुकची, मित्राची आणि इंस्टाग्रामची वगैरे घेतात. आता तुम्ही जर तुम्हाला OTP नंबर घेतला असेल तर तुझा मोबाईल कुठला ते हँग करतात. असं ते करायचं नाही. तुझ्यावर किती पैसे गेले तरी? 4,000 रुपये गेले. 4,000 घेतले. फक्त 4,000 मध्ये तू वाचलास. असे कमीत कमी माझ्या समोर कमीत कमी एका पोरानं 25,000 रुपये घातलेला आहे. असले जर कॉल येते असतील ना, लोक पुढीला पुढे करतात, त्यांना चेहरा दाखवली नसेल, फक्त करून तुझं व्हिडिओ सेव्ह केला. असलं कॉल वगैरे आले ना, कॉल वगैरे घ्यायचा नाही. आला तरी बी पहिला आपला चेहरा ब्लर करायचा कधी पण. कारण माझ्यासोबत पण असा एकदा कॉल आला होता. मला माहिती आहे हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. मी पहिला मास्क वगैरे लावून व्हिडिओ कॉल केला. त्यानं मला असं तसं हे ते करत होते, पण मी समजून घेतलो. ह्याच्यानंतर कॉल वगैरे आला ना, इग्नोर करायचं असल्या कॉलला आणि असल्या ऑनलाईन फ्रॉडला पडायचं नाही कधी. ठीक आहे. आता तू 4,000 मध्ये वाचलास. असले खूप काही लोक आहेत ज्यांनी 25,000-30,000 रुपये दिलेले आहेत देऊन. आणि असले रेकॉर्डिंग केल्यानंतर भ्यायचं नाही, काहीच होत नाही प्रॉब्लेम. ते कुणालाच व्हिडिओ पाठवत नाही. पुन्हा मला आणखीन माझ्या मित्राला एका व्हिडिओ पाठवला होता त्यांनी मला फोन केला पुन्हा परत, विशाल असं काय केलास म्हणून. पुन्हा मी तेवढं म्हणलं त्याला OTP नंबर दिलाच नाही तर तुझ्या सेटिंग मध्ये जाऊन त्याला तू म्हणजे काहीतरी सेटिंग वगैरे अलो केला असेल, म्हणजे काहीतरी म्हणलं होते मला, पण केलं तसं. तू अलो केला सेटिंग मध्ये जाऊन, अलो केल्यानंतर तू त्याला परमिशन दिलास मला असं करायचं नाही. याच्यानंतर असं फ्रॉडिंगला वाचण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजकाल एवढी फ्रॉडिंग होत आहे ना, शिकलेल्या पोरासोबत. आता शिकलेला मुलगा आहे तरी पण याच्यासोबत फ्रॉडिंग झाली आहे. न शिकलेले सुद्धा लोक, न शिकलेले जे लोक आहेत ना त्यांच्यासोबत जरा खूप फ्रॉडिंग होत आहे. असल्या फ्रॉडिंगला बचण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.